आपण कंबाईन ग्रुप बी मेन्स 2024चा पेपर बघणार आहोत, ज्याच्यात जो पेपर झालेला आहे 29 जून 2025 रोजी. ठीक आहे. तर याच्यातलं आपण काय बघणार आहोत, तर पॉलिटिकल सायन्सवर जे काही 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण काय करूया, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले हे आपण थोडक्यात बघून घेऊ. बघा, पॉलिटिकल सायन्सला कंबाईन मुख्य परीक्षेला मग ग्रुप बी असू दे, ग्रुप सी असू दे, टोटल 15 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. 2024-25च्या गट ब आणि गट क चे मुख्य परीक्षेचं ॲनालिसिस मी ऑलरेडी केलेलं आहे सब्जेक्ट वाईज. तर त्याच्यात पॉलिटिकल सायन्सवर 15 प्रश्न पडलेले आहेत. आता 2024ला किती कोणत्या टॉपिकवर पडलेले आहेत आपण ते थोडक्यात बघू. बघा, फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्यावर एक प्रश्न आहे. खटल्यावर एक प्रश्न आहे. जुड्या लावाच्या स्वरूपात एक प्रश्न होता, एक प्रश्न आहे. आर्टिकल्सवर डायरेक्टली 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि इनडायरेक्टली तर 5-6 आपण म्हणू शकतो. हायकोर्टावर एक प्रश्न आहे. राज्यपाल या टॉपिकवर 2 प्रश्न आहे डायरेक्ट. उपराष्ट्रपतीवर एक प्रश्न. फंडामेंटल राईट्सवर एक प्रश्न. कोणता आर्टिकल होता? आर्टिकल 14, कायद्यासमोर समानता. चीफ मिनिस्टरवर एक प्रश्न विचारलेला की ते कोणत्या कोणत्या याचे पदसिद्ध सदस्य असतात, तर तो प्रश्न रद्द करण्यात आलेला फायनल आन्सर कीनुसार. नंतर संविधान सभेच्या ज्या काही समित्या होत्या त्याच्यातील उपसमिती जी होती मूलभूत हक्कांची, त्याच्यावर एक प्रश्न विचारलेला. DPSVवर एक प्रश्न विचारला, त्याच्यातही आर्टिकल 51वर. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल स्टेट रिलेशनवर एक प्रश्न, ज्याच्यात वित्त आयोगाशी संबंधित तो प्रश्न आहे, तो पण सोपाच आहे. मग आर्टिकल्स डायरेक्टली विचारलेले बघा कोणते आहे. डायरेक्टली 340वर प्रश्न विचारलेला. 340 कशात येतं? भाग 16मध्ये येतं. नंतर मागासवर्गांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याची तरतूद आहे 340मध्ये. आर्टिकल 168. नंतर आर्टिकल 164 ज्याच्यात मंत्र्यांबाबतची तरतूद आहे. आर्टिकल 65. आता हे इनडायरेक्टली जे मल्टिपल स्टेटमेंटचे प्रश्न असतात ना, त्याच्या अंडर हे प्रश्न विचारण्यात किंवा स्टेटमेंट आहेत, तर ते स्टेटमेंट पण आपल्याला माहिती पाहिजे. आर्टिकल 65 काय आहे? प्रेसिडेंटच्या अनुपस्थितीत व्हाईस प्रेसिडेंट यांनी काय, तर प्रेसिडेंटची कार्य करण्यासंबंधी हे आहे. आणि आर्टिकल 153 काय आहे? राज्यपाल पदाची तरतूद आहे. आर्टिकल 51 मी सांगितलं. आर्टिकल 14 पण सांगितलं. 153, 164 आणि 168 हे तिन्ही आर्टिकल कशाशी संबंधित आहे? राज्य सरकारशी संबंधित आहे. आता पुढची गोष्ट बघा, हे जे 15 प्रश्न जे आहेत, तर आता मी काय सांगतेय हे खूप महत्त्वाचं आहे, नीट ऐका. हे जे काही 15 प्रश्न आलेले आहेत, तर हे आपल्याला सुटतात का? समजा आपली रिव्हिजनच नाही झाली, पण आपण वर्षभर अभ्यास करतोय, पण ऐन टायमाला पॉलिटीची रिव्हिजन नाही झाली आणि आपण मुख्य परीक्षेला जाऊन बसलो. तर ज्यांनी वर्षभर रेग्युलर अभ्यास केला आहे, जे थोडेफार टचमध्ये तरी आहेत, आता मी हे अतिशयोक्ती सांगत नाही आहे, हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की रिव्हिजन नसतानाही भीती न बाळगता जर पेपरला सामोरं गेलं आणि जे स्टेटमेंट दिलेले आहे ते नीट वाचले, तर बरोबर इलिमिनेट्स होतात स्टेटमेंट आणि आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो. फक्त आपलं चित्त ठिकाणावर पाहिजे, आपलं मन शांत पाहिजे आणि हा आत्मविश्वास पाहिजे की ठीक आहे, आत्ता आपली रिव्हिजन नाही झाली ना, पण आपण पूर्वी तर केलं आहे ना म्हणलं, तर त्याचंच ॲप्लिकेशन आपल्याला इथे करायचं आहे. तर मी आता काय करणार आहे, हे जे मी हायलाईट केलेले आहेत ना, हे प्रश्न आहेत जे ॲव्हरेज तरी तुम्हाला सोडवता आलेच पाहिजे, ज्यांचा थोडाफार चांगला अभ्यास आहे. तर 11 प्रश्न, 15पैकी 11 प्रश्न हे 100% सुटतातच. आता कसे ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे जरी आपली रिव्हिजन नसेल, पण स्टेटमेंट आणि काही काही सोपेच आहेत. ठीक आहे. तर मग 15पैकी 11 प्रश्न तरी सुटायला पाहिजे आणि बाकीचे प्रश्न आपण थोडेसे ट्रिकी म्हणू शकतो. तर बघा, आपण पहिला प्रश्न घेऊया. आता आपण काय बघणार आहोत, आधी सोपे प्रश्न बघणार आहोत. सोपे का, आता म्हणजे मी जे म्हणतीये जे 11 प्रश्न आले पाहिजे ते 11 आधी घेऊ आणि मग उरलेले बाकीचे 4 प्रश्न आपण घेऊया. तर बघा, खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक नाही विचारतायत. नाही, मूलभूत कर्तव्यांपैकी एक नाही. आता संविधानाचं पालन करणं
हे पहिल्या नंबरचंच आहे. भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणं हे पण आहे 5व्या क्रमांकाचं. त्याच्यानंतर वेळेवर कर भरणे हे नाही आहे त्याच्यात, आणि नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणे हे 7व्या नंबरचं आहे. आता मी ABCDच्या फॉर्मॅटमध्ये पण नंबर दिलेले आहेत आणि अंकाच्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आता बघा, मूलभूत कर्तव्य आपण नेहमी करतच असतो, त्यामुळे हा प्रश्न तर अगदी सोपा होता. वेळेवर कर भरणे, ऑप्शन पण याच्यात आहे ना ट्रिकी नव्हते दिलेले, सोपे होते. वेळेवर कर भरणे याच मूलभूत कर्तव्याचा समावेश नाही आहे. हां, तर स्वर्णसिंग समिती जी होती, स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून किती मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलेली आहे. तर पूर्वी किती 10 जी होती, 11 नंतर ऍड करण्यात आलं, बरोबर. 10 पैकी 8ची शिफारस सरदार स्वर्णसिंग समितीने केली होती. ठीक आहे, त्यांनी 10ची शिफारस 10 पैकी 8ची शिफारस सरदार स्वर्णसिंग समितीने केली. काही कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये. फॉर एक्झाम्पल कोणतं, तर कर भरणे, आणि समजा मूलभूत कर्तव्यांचं जर उल्लंघन झालं तर उल्लंघन झाल्यास तर शिक्षेची तरतूद त्यांनी सांगितली होती, तर ही पण तरतूद मान्य करण्यात आलेली नाहीये. तर मग याचं उत्तर कळालं तुम्हाला, वेळेवर कर भरणे. आता पुढचा बघा, पुढचा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागास वर्गांतर्गत क्रिमिलेअर ही संकल्पना मांडली? तर ही संकल्पना सगळ्यात पहिले मांडली गेली इंद्रसाहानी विरुद्ध भारत सरकारची जी केस होती, त्याच्यात क्रिमिलेअरची संकल्पना आलेली आहे. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. तर आता याच्यात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर बघा, हा प्रश्न सोपच आहे, बरोबर. इंदिरासाहानी वर्सेस भारत सरकार या केसमध्ये क्रिमिलेअरची संकल्पना आली. नंतर दुसरं काय आहे, अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार, हे कशाशी संबंधित होतं, तर जे 15/5 मधलं आरक्षण आहे ते व्हॅलिड ठरवण्यात आलं अशोक कुमार केसमध्ये, आणि क्रिमिलेअरची अट होती. म्हणजे क्रिमिलेअरचं काय म्हणतात त्याला उल्लेख अशोक कुमार केसमध्ये पण होता, पण त्यांनी विचारलं काय आहे, सर्वात पहिले क्रिमिलेअरची संकल्पना इंदिरासाहानी विरुद्ध भारत सरकार, म्हणजे ही संकल्पनाच कुठे आली, इंदिरासाहानी विरुद्ध भारत सरकार केसमध्ये. त्याच्यानंतर अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार, नीट लक्षात ठेवा. 15/5चं आरक्षण व्हॅलिड ठरवलं, पण क्रिमिलेअरची अट. त्याच्यानंतर 15/5 हे कशाने ऍड करण्यात आलं, तर 93वी घटना दुरुस्ती 2005ची, त्याच्याने 15/5 हे कलम ऍड करण्यात आलं. त्याच्यानंतर M नागराज विरुद्ध भारत सरकार, तर हे कशाशी संबंधित आहे, तर SC/STचं रिझर्वेशन इन प्रमोशन, SC/STचं रिझर्वेशन प्रमोशनमध्ये त्याच्याशी संबंधित केस आहे M नागराज विरुद्ध भारत सरकार. आणि केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, ही बेसिक स्ट्रक्चरची रिलेटेड केस आहे. तर हा प्रश्न पण सोपा होता. पुढे बघा, म्हणजे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड जरी ह्या गोष्टी माहिती नसतील, पण तसं बघायला गेलं तर हा प्रश्न सोपा होता. पुढे बघा, हा प्रश्न पण खूप सोपा होता. जोड्या लावायला सांगितल्या आहे विधानसभेचा. बरं, आपल्याला 15/5 काय आहे हे बघून घ्यायला पाहिजे. तर आपण 15/5चं जे आरक्षण काय होतं नेमकं ते बघून घेऊया, 1-2 मिनिट. आता याच्यात मी जे काही तुम्हाला मध्ये मध्ये पुस्तक दाखवणार आहे, तर एक आहे रंजन कोळंबे सरांचं, एक आहे ज्ञानदीप अकॅडमीचं माइंड मॅप, आत्ताच सांगून देते. आणि काही नोट्सच्या मी झेरॉक्स करून घेतलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवत जाणार आहे. तर बघा, 93व्या घटना दुरुस्तीने म्हणजे 2005 20 जानेवारी 2006 रोजी कलम 15/5 समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार राज्यसंस्थेस नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. आणि अशी तरतूद शासन अनुदानित किंवा गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्थांसहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशांच्या संदर्भात करता येईल. अपवाद काय सांगितला, कलम 30(1) मध्ये उल्लेख केलेल्या
अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळतात. ठीक आहे, पुढे बघा. 93वी घटना दुरुस्तीच्या आधारे केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण संस्था प्रवेशात आरक्षण कायदा 2006 संमत करून IITs व IIMs सहित सर्व केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय OBC उमेदवारांसाठी 27% जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद केली. एप्रिल 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही कायदे म्हणजे कोणते, घटना दुरुस्ती कायदा व संसदीय कायदा वैध असल्याचे घोषित केले. मात्र आरक्षणातून क्रिमिलियर गटाला वगळण्याचे आदेश केंद्र शासनाला दिले. आता ह्या गोष्टी आहे ना, मी ऑप्शन पण का घेतेय, कारण बऱ्याच वेळा काय होतं की जे ऑप्शन आहे ना ते पुढच्या वेळेस प्रश्न बनून येतात. त्यामुळे ह्या केसेस तुम्हाला माहिती पाहिजे की अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार 15/5चं आरक्षण व्हॅलिड ठरवलं आणि काय होतं ते, IIT IIMs मध्ये OBCंना 27% आरक्षण. नागराज विरुद्ध भारत सरकार काय, SC ST रिझर्वेशन इन प्रमोशन. आणि केशवानंद भारती केस कशाशी संबंधित आहे, तर बेसिक स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू आणि तुम्ही हे स्वतः टॅली करा बरं का, तुम्हाला प्रश्न सोपे जाता येत का. जरी आपल्याला आता मूलभूत हक्क सगळे, मूलभूत कर्तव्य हा जो प्रश्न होता सगळं नसेल आठवत, पण हा तर प्रश्न सोपा आला. हे पण क्रिमिलियरचं समजा आपल्याला हिस्ट्री माहिती नसेल पण प्रश्न तर सोपा होता. तर मग त्याच्यामुळे मला तुम्हाला फक्त शिकवायचं नाही आहे, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्वतःचा कॉन्फिडन्स बनवून ठेवा आणि पुढे पुढे तुम्हाला कळेल की प्रश्न जरी अवघड वाटत असला पण स्टेटमेंट रिमूव्ह केलं की उत्तर कसं मिळतं आपल्याला, आणि मग असाच 1-1 मार्क्स आपल्याला वाढवायचा असतो. जोड्याजुळवांमध्ये बघा, विधानसभेचा कार्यकाल 5 वर्ष असतो, ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच, विधान परिषदेचा कार्यकाल स्थायी सभागृह असतं ते, आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख मुख्यमंत्री. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आला आहे, तर हा पण प्रश्न सोपा होता माझ्या दृष्टीने तरी. तर कलम 340, कलम 340. ठीक आहे, आता हे माहिती पाहिजे, ह्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, कलम 340 मध्ये काय दिलेलं आहे, मागास वर्गांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोगाची नियुक्ती. ठीक आहे, आता भाग 16 मध्ये 340 येतं, तर आपल्याला सगळे भाग पण नीट माहिती पाहिजे. तर हे जे कलम 339, 340, 342 हे तिन्ही कलम भाग 16 मध्ये येतात, आणि 344 जे कलम आहे भाग 17 मध्ये कार्यालयीन भाषा, यात 344 कलम येतात. आपण बाकीचे कलम बघून घेऊ. बघा 339, आता हे ऑप्शन मधले कलम आहेत. 339 अनुसूचित प्रदेश आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणाबाबतच्या प्रशासनावर केंद्राचे नियंत्रण. नंतर इथे 342 दिलेलं आहे, तर ते कशाशी संबंधित आहे, अनुसूचित जमाती. पण 342च्या आधी 341 जे आहे ते अनुसूचित जातीशी रिलेटेड आहे. आणि कलम 344 काय आहे, तर कार्यालयीन भाषेबाबत संसदेचे आयोग आणि समिती, हे 344 आहे. ठीक आहे, आता 340 आपण बघितलं, त्याच्यावर हा प्रश्न आला होता. आता काही गोष्टी नीट लक्षात ठेवा, थोडीशी हिस्ट्री. 15/4 मधलं जे आरक्षण काय आहे, शिक्षणामध्ये रिझर्वेशन, आणि 16/4 काय आहे, तर नोकरीत रिझर्वेशन. 15/4 काय आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व जमातीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, आणि 15/4 कोणत्या याच्याने ऍड करण्यात आलं, तर पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार 15/4 ऍड करण्यात आलं. एकदा बघून घेऊया आपण 15/4 आणि 16/4. आणि 16/4 काय आहे, नोकरीत आरक्षण. आता हे कलम जे येत आहेत हे सगळे सायमल्टेनियसली लक्षात ठेवत चला. तर बघा 15/4 काय आहे, कलम 15/4 नुसार राज्यसंस्थेस नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व जमातींकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे.
उदाहरणार्थ सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण किंवा शुल्क सवलत. आणि कलम 14(4) काय आहे बघा, राज्यसंस्था आपल्या सेवांमध्ये कोणत्याही मागासवर्गासाठी त्या मागासवर्गाचे पर्याप्त प्रतिनिधित्व त्या सेवांमध्ये नसेल तर नेमणुका व पदांमध्ये जागा राखून ठेवू शकते. ठीक आहे. तसेच कलम 16(4)(a) नुसार असे आरक्षण अनुसूचित जाती व जमातींसाठी पदोन्नतीसाठी सुद्धा राखून ठेवता येते. कलम 16(4)(b) नुसार अशा आरक्षित जागा एखाद्या वर्षी भरल्या गेल्या नाहीत तर पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षांमध्ये त्यांना रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेता येऊ शकेल. अशा जागा त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरविण्यासाठी गृहीत धरल्या जाणार नाही. ठीक आहे. 16(4)(a) बघितलं, 16(4)(b) बघितलं, तर मला हे पण तुम्हाला सांगायचे होते. आता पुढे बघा. हे कळालं तुम्हाला. आता 15(4) काय, शिक्षणामध्ये रिझर्वेशन, 16(4) नोकरीमध्ये रिझर्वेशन. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे मागासवर्गात आयोगाचा काय म्हणता उल्लेख आलेला आहे, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर मग आपण मागासवर्गीय आयोग बघून घेऊ. पहिला मागासवर्गीय आयोग कोणता होता? काका कालेलकर आयोग होता. ठीक आहे. दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर असं त्यांचं नाव. कधी स्थापन झाला होता? 29 जानेवारी 1953 त्याची स्थापना झालेली होती. आणि अहवाल त्यांनी कधी सादर केला? तर 1955 मध्ये. दुसरा जो आयोग आहे तो आहे मंडल आयोग. पहिला मागासवर्गीय आयोग काका कालेलकर आयोग. ठीक आहे. आणि दुसरा कोणता? मंडल आयोग, जो 1 जानेवारी 1979 रोजी स्थापन करण्यात आला. BP मंडल, बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे त्याचे अध्यक्ष होते आणि अहवाल त्यांनी सादर केला 1980. कोणी स्थापन केला होता हा आयोग? जनता पार्टी सरकारने स्थापन केला होता, जेव्हा PM मोरारजी देसाई होते. ठीक आहे. तर मग हे आयोग पण तुम्ही नीट लक्षात ठेवा. आता हे बघा, आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी माहिती पाहिजे. आता 340चं काय काम आहे तुम्हाला ते तर कळालं. त्याच्यानंतर 15(4) कळालं, 16(4) कळालं. ठीक आहे. 15(4) कोणत्या घटनादुरुस्तीने आलंय? पहिली घटनादुरुस्ती 1951 नुसार. ठीक आहे. आता 15(4) काय आहे? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व जमातीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. पण मागासवर्ग म्हणजे कोण याची व्याख्याच दिलेली नव्हती. ठीक आहे. याची व्याख्या दिलेली नाही, तर ती ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर 340 अन्वये त्या मागासवर्ग आयोगाला तो अधिकार आहे. मग मागासवर्ग आयोगाची स्थापना आपण बघितली. ठीक आहे. मग मागासवर्ग आयोग कोणते कोणते? काकासाहेब कालेलकर आयोग आणि मंडल आयोग. ठीक आहे. मंडल आयोगाने काय केलं? मग मंडल आयोगाने बघा, हा मंडल आयोगाने काय केलं? 15(4) आणि 16(4)चा वापर करून ओबीसींना नोकरी आणि शिक्षणामध्ये 27% आरक्षण दिलं. आर्थिक मागासांना 10% आरक्षण. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे आरक्षण कोणत्या केसमध्ये चॅलेंज करण्यात आलं? सुप्रीम कोर्टात. तर इंदिरा साहनी खटल्यामध्ये. म्हणजे इंदिरा साहनी केसवर इनडायरेक्टली तसे किंवा क्रिमिलियरवर 2 प्रश्न आपण म्हणू शकतो. आणि मग इंदिरा साहनी खटल्यात नेमकं काय जजमेंट दिलं? की 27% आरक्षण व्हॅलिड ठेवण्यात आलं. 27% आरक्षण हे व्हॅलिड ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर क्रिमिलियरची अट टाकली. ठीक आहे. क्रिमिलियर आणि रिझर्वेशनची कॅप किती ठेवली? म्हणजे 50% ठेवली. ह्या गोष्टी 3 लक्षात ठेवा. इंदिरा साहनी खटल्यात काय 27% आरक्षण व्हॅलिड ठेवलं, क्रिमिलियरची अट टाकली आणि रिझर्वेशनची कॅप किती होती? तर 50% ठेवली त्याने. या 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा. तर मी जे सोपे प्रश्न आहे ते तुमचे घेते आणि सोबत त्यांचं एक्सप्लेनेशन पण करून घेते आहे. आता पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. ठीक आहे. आता खालीलपैकी योग्य विधानांमध्ये
आता ह्या प्रश्नात उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं मला ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, आता हा प्रश्न कसा सोपा आहे ते बघा. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, ठीक आहे, हे आपल्याला स्टेटमेंट माहिती आणि नसेल माहिती तरी उत्तर निघतं. नंतर प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल व त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. ठीक आहे, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता क स्टेटमेंट नीट बघा आणि ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे, ज्यांनी ॲटलिस्ट आहे ज्यांचा अभ्यास किंवा ज्यांनी मेन्स दिलेले आहेत त्यांना तरी हे प्रश्न सुटायला पाहिजे. तर बघा, स्टेटमेंट काय आहे, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश मिळून बनलेले असेल. आता इथे काय म्हटलंय, राज्यपालाला. आपल्याला हे माहिती पाहिजे, राज्यपालांचा इथे काही संबंध येत नाही. म्हणजे क स्टेटमेंट काय झालं, क स्टेटमेंट झालं चुकीचं. जर क स्टेटमेंट चुकीचं असेल तर हे ऑप्शन आणि हे ऑप्शन इलिमिनेट होतं आणि अ आणि ब उत्तर राहतं. ठीक आहे. आता प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, हे आर्टिकल 214 मध्ये आहे. त्याच्यानंतर अभिलेख न्यायालयाची तरतूद किंवा अभिलेख न्यायालय असतं उच्च न्यायालय हे. तर हे बघा कसं, याचं आर्टिकल नीट लक्षात ठेवा. मी काय म्हणते, आर्टिकलवर इनडायरेक्टली पण खूप प्रश्न आलेत. आता त्या अनुषंगाने आपण सगळे आर्टिकल बघत आहोत, महत्त्वाचे. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, बरोबर, 214 आर्टिकल आहे. अभिलेख न्यायालय कलम सुप्रीम कोर्टासाठी 129 आहे आणि हायकोर्टासाठी 215 आहे. नंतर बघा, हे जे स्टेटमेंट आहे, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेले असेल. आता हे जे आहे ते कुठे दिलेले आहे, आर्टिकल 216 मध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला दोन्ही पण दाखवते. मग या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायला पाहिजे, इथे राज्यपालाऐवजी काय, हायकोर्टाशी रिलेटेड, ते इथे राष्ट्रपती पाहिजे होतं, तेव्हा स्टेटमेंट बरोबर झालं असतं. आणि सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड इथे संसद पाहिजे. ठीक आहे, एवढं कळालं. या प्रश्नामध्ये तुम्हाला अभिलेख न्यायालयाची कलम माहिती पाहिजे, पाठ करून टाका, प्रश्न विचारलेले आहेत. सुप्रीम कोर्टाशी संबंधित 129 कलम, हायकोर्टाशी संबंधित 212. नंतर प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, कलम 214 आणि नंतर 216 शी रिलेटेड हे स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा. बघा, आपण बघून घेऊ. उच्च न्यायालयांची स्थापना, प्रादेशिक अधिकार क्षेत्र व संख्या. बघा, घटनेच्या भाग 6 मधील कलम 214 ते 231 दरम्यान उच्च न्यायालयांची संघटन, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र, अधिकार कार्यपद्धती इत्यादींची तरतूद आहे. कलम 214 अन्वये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आली. कळलं, कलम 214 मध्ये. मात्र 7व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1956 संसदेला 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा 2 किंवा अधिक राज्ये व 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय, कॉमन हायकोर्ट स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की कोणत्या घटना दुरुस्तीने, 7व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे, आता बघा पुढे दाखवायचं आहे. कलम 214 अन्वये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल आणि कलम 216 बघा, कलम 216 दाखवायचा होता. प्रत्येक उच्च न्यायालय प्रत्येक उच्च न्यायालय इन ब्रॅकेट सामायिक उच्च न्यायालयासहित, सामायिक उच्च न्यायालयासहित काय म्हटलं त्यांनी, हे एक मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपतींना वेळोवेळी आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांचे मिळून बनलेले असेल. समजलं तुम्हाला? याचं काय, याच्यासाठी PYQ आपल्याला महत्त्वाचे असतात, म्हणजे आपल्याला कळतं कोणत्या पॉईंट्सला हायलाईट आपल्याला करायचं आहे. तर मग अशा रीतीने घटनेमध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबत निश्चित तरतूद करण्यात आलेली नाही व तो अधिकार राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानुसार राष्ट्रपती प्रत्येक उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वेळोवेळी कामाच्या गरजेनुसार ठरवतात.
तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचे 2 प्रश्न आहेत ते डायरेक्ट राज्यपाल पदाशी संबंधित आहे. तर बघा, खालीलपैकी हे पण मी आपल्याला सुटू शकतो ह्या कॅटेगरीमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. हे पण सांगते कसं सोडवायचं. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत. बघा, राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारमधील दुवा आहे. तर हो आहे, हे आपल्याला माहिती आहे. आर्टिकल 100. आता हे स्टेटमेंट माहिती पाहिजे बरं का, म्हणून मी म्हटलं ज्यांचा अभ्यास आहे थोडाफार त्यांना ॲटलिस्ट 11 प्रश्न, 11पेक्षा थोडा 1-2 जास्त असे सुटायला काही हरकत नव्हती. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आर्टिकल 167 अन्वय. आता आपल्याला हे कळतं की आपल्याला उत्तरात अ हे विधान हवं आहे. मग इथे अ आहे, इथे अ आहे, इथे म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन इलिमिनेट होतं. पुढे बघा, राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो. आता मला सांगा, राज्यपाल हे वास्तविक प्रमुख असतात का? नाही ना. काय असतात ते? नाममात्र प्रमुख असतात. ठीक आहे, त्यामुळे ब ऑप्शन इलिमिनेट होतं. मग आता जिथे ब आहे ते आपण करू. इथे ब आहे म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन पण कट होतं. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला कलम 153 मध्ये काय दिलंय हे माहिती नसेल तरी चालेल. पण आपल्याला मग ड स्टेटमेंट बघा, राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे. हो, 100% आहे. म्हणजे जर आपल्याला हे कळतं अ बरोबर आहे आणि विधानात आपल्याला उत्तरामध्ये अ हवंय आणि ड पण स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे मग आपलं उत्तर काय येतं? केवळ विधाने अ, क आणि ड योग्य आहेत. ठीक आहे. भले आपल्याला इथे 153 मध्ये खरंच राज्यपाल पदाची तरतूद आहे का नाही हे माहिती नसेल तरी आपण हा प्रश्न सोडवू शकतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नाही तर आपल्याला काय वाटतं की अरे आपल्याला आता कलम काही माहिती नाही, तो आपला वीक पॉइंट आहे, मग आपण कसं काय सोडवायचं, रिस्क घ्यायची की नाही? तर रिस्क अशा पद्धतीने घ्यायची आणि बरोबर उत्तरापर्यंत पोहोचायचं. आता आपण काही गोष्टी बघून घेऊ. काय इथे कोण काय आहे? 153. तर आपण 153 बघा, राज्यपालाविषयी बघूया. राज्यपाल गव्हर्नर, राज्यपाल घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो. राज्यपाल घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो. कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असतात, तथापि तो संसदीय पद्धतीत नाममात्र प्रमुख असतो. कळालं? नाममात्र. कलम 153 अन्वय. आता हे लक्षात ठेवा, राज्यपालाशी रिलेटेड कलम काय? 153. 153 अन्वय प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र 7व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये म्हणजे 1956ची एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती करण्यात आली आहे. ठीक आहे. तर मग आत्ताच आपण कुठे 7वी घटनादुरुस्ती 1956ची बघितली हायकोर्टाशी रिलेटेड. आता आपण हे पण बघितलं 7व्या घटनादुरुस्तीने अजून काय करण्यात आलं होतं. ठीक आहे. आता ह्या गोष्टी कळायला तुम्हाला. हे कलम 167 जे आहे ते राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा आहे. तर हे आर्टिकल लक्षात ठेवा, 167. पुढे बघा, पुढचा प्रश्न. राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहेत? ठीक आहे. तर बघा, आता जर खरंच नुसतं पात्रतेचा विचार केला, फक्त पात्रता, तर पात्रता ज्या दिलेल्या आहेत त्या कलम 157 मध्ये दिलेल्या आहेत. आत्ताच आपण राज्यपाल पदाची हे पाहिली, राज्यपाल पदाचा विषय बघितलं की 153 राज्यपाल पदाची तरतूद. त्याच्याशीच रिलेटेड 157 मध्ये काय आहे? राज्यपालाविषयी 2 पात्रता दिलेल्या आहेत. किती दिलेल्या आहेत? राज्यपालाविषयी 2. कोणत्या कोणत्या आहेत त्या बघा. त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि तो भारताचा नागरिक असावा. आणि यांनी काय विचारलंय? राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी पात्रता काय आहेत? तर पात्रता अ आणि ड मध्ये दिलेलं आहे. बरोबर. आता अ आणि ड फक्त एवढं ऑप्शन आहे का? तर नाही आहे. फक्त अ आणि ड म्हणजे ह्या दोन्ही पण गोष्टी फुलफिल झाल्या पाहिजे, तेव्हा वरीलपैकी सर्व आपण इथे ऑप्शन टिक करू शकतो. तर बघा, मग ह्या 2 गोष्टी नेमक्या काय आहेत? तर ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत आर्टिकल 158 मध्ये, ज्या शर्तींच्या याच्यात येतात. तर बघा काय आहे?
तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, बरोबर आहे. त्याने आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. कळालं तुम्हाला? मग उत्तर काय येतं? वरीलपैकी सर्व. पात्रतांशी रिलेटेड आता आपण थोडं कलम 157 आणि कलम 158 बघून घेऊ. बघा, राज्यपाल पदासाठी अर्हता. घटनेच्या कलम 157 मध्ये राज्यपाल पदासाठी केवळ 2 अर्हता सांगण्यात आल्या आहेत, हे नीट माहिती असू द्या. तो भारताचा नागरिक असावा, बरोबर. त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. मात्र या बाबतीत 2 संकेत ऑब्लिक परंपरा निर्माण झाल्या आहेत. संकेत किंवा परंपरा काय आहेत ते पण बघा. तो राज्याबाहेरील व्यक्ती असावा, जेणेकरून तो स्थानिक राजकारणापासून विलग असेल. आणि राज्यपालाची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावा, जेणेकरून राज्यातील घटनात्मक यंत्रणा व्यवस्थितपणे चालणे सुनिश्चित होईल. कळालं? राज्यपालाची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावा, जेणेकरून राज्यातील घटनात्मक यंत्रणा व्यवस्थितपणे चालणे सुनिश्चित होईल. अर्थात काही वेळा या संकेताचे उल्लंघन झाले आहे. हे कळालं? 2 अटी आणि 2 संकेत किंवा परंपरा. आता राज्यपाल पदाच्या शर्ती कोणत्याच्यात दिलेल्या आहेत? कंडिशन्स ऑफ ऑफिस. घटनेच्या कलम 158 मध्ये राज्यपाल पदाच्या शर्ती पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत. त्या शर्ती आपण बघून घेऊ. बघा, राज्यपाल संसदेच्या आणि राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणार नाही. जर असा सदस्य असलेल्या व्यक्तीची नेमणूक राज्यपाल म्हणून करण्यात आली तर त्याने पदग्रहण केल्याच्या तारखेपासून त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल. ठीक आहे. राज्यपाल कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाही. त्याच्यानंतर राज्य आपल्या अधिकृत निवासस्थानाचा राजभवनचा विनाशुल्क वापर करण्याचा हकदार असेल. राज्यपाल संसदेने कायद्याने ठरवल्यानुसार वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार प्राप्त करण्याचा हकदार असेल. एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल तर त्यास देय, वित्तलब्धी व भत्ते यांचा खर्च राष्ट्रपती निर्धारित करतील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल. राज्यपालाला वित्तलब्धी व भत्ते त्याच्या पदावधीत कमी केले जाणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कळलं? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न हा पण सुटण्यासारखा प्रश्न होता. काय आहे? उपराष्ट्रपतींवर प्रश्न आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. आता याच्यात मी तुम्हाला एक सांगते, एका स्टेटमेंटवरून आपलं लगेच उत्तर निघतं. ते स्टेटमेंट डायरेक्ट वाचते. हे बघा, हे क नंबरचं स्टेटमेंट बघा. प्रश्न उपराष्ट्रपतीवर आहे. यांनी म्हटलं काय, अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा अनुच्छेद 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्याचा हकदार असेल म्हणतायत ते. असेल. आता याच्यात समजा तुम्हाला 65 पण माहिती नाही, कलम अनुच्छेद 97 पण माहिती नाही, तरी आपल्याला एवढं तर माहिती आहे की जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा राज्यसभेच्या सभापतींना देय असलेले कोणतेही वेतन किंवा भत्ते मिळण्याचा हक्क नसतो. इथे नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणून मग जर क चुकीचं आहे तर ऑप्शन 2, 3 आणि 4 लगेच इलिमिनेट होता आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. बघा, अनुच्छेद 97 काय आहे? अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापती यांचे वेतन व भत्ते. बघा, आता उरलेले 2 स्टेटमेंट जे आहे बघून घेऊ आपण. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील, बरोबर. व ते कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत. आर्टिकल 64 मध्ये हे दिलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट काय आहे? उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेचा सभापती पदाची कर्तव्ये पार पाडणार नाहीत. ठीक आहे. हा प्रश्न पण सुटण्यासारखा होता. अवघड वाटतो वाटायला, पण स्टेटमेंट नीट वाचायचे आणि मग प्रश्न उत्तरापर्यंत पोहोचायचं. पुढचा प्रश्न बघा.
हा पण सुटण्याच्या कॅटेगरीत घेतलेला आहे बघा. कलम 168शी संबंधित नाही. खालीलपैकी कोणते विधान कलम 168शी संबंधित नाही? आता इथे आपल्याला काय वाटतं, कलम 168च आठवत नाहीये, तर आपल्याला काय समजणार आहे? आता साधं आहे, चौथं स्टेटमेंट वाचलं ना तुम्ही, जेथे फक्त एकच सभागृह असेल तेथे विधान परिषद म्हणून ओळखले जाईल. आता मला एक सांगा, जेथे एक सभागृह असेल ते विधान परिषद म्हणून ओळखलं जातं तर नाही ना, विधानसभा असतं ते. म्हणून विधान परिषद तर दुसरं सभागृह काही राज्यांमध्ये आहे, त्यामुळे चौथं हे उत्तर येतं. अशा पद्धतीने हे उत्तर येतं. आता आपण बाकीचे स्टेटमेंट बघून घेऊ. प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. दुसरं स्टेटमेंट, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 2 सभागृहे असतील. ठीक आहे. पुढे बघा, जेथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृहे असतील तेथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. नंतर 168 ते 212 राज्य विधिमंडळाच्या तरतुदी आहेत. म्हणजे भाग 6 मधील 168 ते 212 त्याच्यात काय आहे, राज्य विधिमंडळाच्या तरतुदी आहे. आपण थोडीफार माहिती बाकीची बघून घेऊ. बघा, कलम 168 वर विचारला ना त्यांनी प्रश्न, तर आपण तेवढं फक्त बघून घेऊ. घटनेच्या कलम 168 मध्ये राज्य विधानमंडळाची तरतूद आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यासाठी एक विधानमंडळ असेल आणि ते राज्यपाल आणि आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 2 सभागृहांचे मिळून बनलेले असेल. ठीक आहे. इथे काय काय दिलेलं, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, या 4ची नावं तिथे दिलेली आहेत. बघा, माहिती असू दे ह्या गोष्टी. नंतर दुसरं काय आहे, अन्य राज्यांमध्ये एक सभागृहाचे मिळून बनलेले असेल. ठीक आहे. जेथे राज्याच्या विधानमंडळाची 2 सभागृहे असतील तेथे एक विधान परिषद म्हणून आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. आणि जेथे केवळ एक सभागृह तेथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल. ठीक आहे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. पुढे बघा. आता 168 झाला. आता हा प्रश्न आपण नंतर बघू. आता नंतर हा पण प्रश्न आपण नंतर बघू. मी तुम्हाला काय म्हटलं, जे सोपे आहेत ते मी तुम्हाला आधी सांगत आहेत. आणि जिथे फक्त म्हणजे काही प्रश्न सोपे वाटायचे पण तिथे ट्रिकी होते ते, आणि आपल्याला आयोग फायनल आन्सर कीनुसार काय उत्तर देईल त्याच्यावरच थांबून राहावं लागत होतं. पुढचा सोपा प्रश्न जो मला वाटतोय तो बघा. संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर जे.बी. कृपलानी होते. तर त्या अनुषंगाने आपण काय करू, संविधानातील संविधान सभेतील ज्या काही अजून उपसमित्या होत्या आणि त्यांचे अध्यक्ष होते ते आपण सगळे बघून घेऊया. ठीक आहे. म्हणजे मग आपल्या त्या गोष्टी होऊन जाते. बघा, उपसमित्या, मायनर कमिटीज. बघा, नलिनी रंजन सरकार ही कमिटी कशासाठी होती? संविधानातील वित्तीय तरतुदींवरील तज्ञ समिती. नलिनी रंजन सरकार, संविधानातील वित्तीय तरतुदींवरील तज्ञ समिती. नंतर एस वरदाचारी, सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ कमिटी आणि नागरिकत्वावरील तदर्थ समिती, यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. नंतर उषा नाथ सेन कमिटी, वृत्तपत्र कक्ष समिती. उषा नाथ सेन, आता लक्षात कसं ठेवणार, उषा म्हणजे काय, पहाट, प्रातःकाल किंवा पहाट. पहाटे पेपरवाला येतो, पेपर टाकून जातो ना, पहाटे टाकतो, मग त्याच्याशी रिलेटेड कोरिलेट करून उषा नाथ सेन, वृत्तपत्र कक्ष समिती. नंतर एस केदार भाषिक प्रांत आयोग. नंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, अधिकारपत्र / योग्यता क्रिडेन्शियल समिती. अल्ला आणि कृष्णा आणि अल्ला यांची योग्यता आपण काय बोलणार, बरोबर, असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, अधिकारपत्र योग्यता. किंवा अल्ला आणि कृष्णा
भगवान आपली योग्यता ठरवता, आपल्यालाच आपण खरंच चांगले आहे की नाही, आपला अधिकार काय आहे, हे सगळं सांगण्याची जबाबदारी कोणाची असते? कृष्ण भगवान अल्लाह यांच्यावर असते. असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा. राहील लक्षात. आता बाकीच्या संविधान सभेच्या समित्या, कमिटीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. बघा, उत्तर पूर्व सीमावर्ती आदिवासी क्षेत्रे आणि आसाम वगळता आणि अंशतः वगळलेली क्षेत्रे उपसमिती, तर गोपीनाथ बारडोलाई हे अध्यक्ष होते. आणि आसाममधील इतर वगळलेली आणि अंशतः वगळलेली क्षेत्रे उपसमिती A.V. ठक्कर. ठीक आहे. आता खालची नोट बघा, ती पण महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ राज्य घटना समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती याचे सदस्य म्हणून कार्य केले आहे. यावर प्रश्न पडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे? संघ राज्य घटना समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती. ठीक आहे. तर मग हे बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक समिती आणि त्याच्या उपसमित्या आणि संघ राज्य घटना समिती याचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. बाकीची माहिती बघा. महत्त्वाचे मुद्दे. संविधान सभेचं प्रतीक काय? चिन्ह हत्ती. संविधान सभेतील मुख्य मसुदाकार कोण? S.N. मुखर्जी मुख्य मसुदाकार. नंतर अक्षरलेखन कोणी केले? संविधानाचे अक्षरलेखन प्रेम बिहारी नारायण रायजादा. आणि संविधानाच्या मूळ प्रतीचे सुशोभीकरण नंदलाल बोस आणि बेहोहर राम मनोहर सिन्हा. आणि संविधानाच्या हिंदी आवृत्तीचे अक्षरलेखन वसंत कृष्णन वैद्य. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघू आपण. हा सोपा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधांमधील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण करते? तर बघा, उत्तर सोपं आहे. तो राष्ट्रपतींना राज्यामधील पाणी तंट्यासंबंधी सल्ला देतो? अजिबात नाही. हे आर्टिकल 262 आहे. तो राज्यांच्या कर्ज घेण्याच्या अधिकारांचे वाटप करतो. हे फायनान्स मिनिस्ट्रीचं काम आहे. तो केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो. हे बरोबर आहे. ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि तो केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख करतो. हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. आता आर्टिकल 232 काय आहे आणि 263 हे दोन्ही माहिती पाहिजे. 262 काय आहे? आंतरराज्य नदी जल वाटप किंवा नद्यांच्या खोऱ्यांमधील विवादांच्या न्याय निवाड्यासाठी. आर्टिकल 262 पाणी तंट्यासंबंधी. ठीक आहे. आणि 263 काय आहे? आंतरराज्य परिषदा याच्याशी संबंधित आहे. तर अशा पद्धतीने 11 प्रश्न आपण पाहिले जे मला सोपे वाटले. आता बघा, अनुच्छेद 51 अन्वये आता आपण 11 प्रश्न जे पाहिले जे सुटण्यासारखे होते आणि आता जिथे आयोग उत्तर काय देईल त्याच्यावर आपल्याला थांबावं लागत होतं, असे प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा, अनुच्छेद 11 अनुच्छेद 51 हा प्रश्न विचारलेला आहे. डीपीएसपी म्हणजे काय? मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. त्याच्यात अनुच्छेद 51 वर विचारलेलं आहे. तर त्याच्यात जी काही 4 स्टेटमेंट दिलेली आहेत ना, ती आपल्याला तंतोतंत माहिती पाहिजे, तेव्हा हे उत्तर सुटतं. नाही तर मग आपण विचार करत राहतो आणि मोस्ट ऑफ काय होतं, वरीलपैकी सर्व उत्तर करण्याचा आपण निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, कलम 51 अन्वये राज्य हे डॅश डॅश प्रयत्नशील राहील. तर याचं उत्तर मी आधी सांगते. अ, क आणि ड. अ, क आणि ड. काय प्रयत्नशील राहील? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी. मग कशासाठी नाही आहे? तर परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी. तर आता हे जे स्टेटमेंट आहे ना, हे जशीच्या तसे स्टेटमेंट पुस्तकात आहे आणि हे स्टेटमेंट आयोगाने विचारले. फक्त ब क्रमांकाचं स्टेटमेंट नाही आहे, पण आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर बघा, कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन याच्या संबंधित आर्टिकल आहे.
प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. बघा 4 स्टेटमेंट कोणते? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी आहे. पहिलं स्टेटमेंट तेच आहे. बघा राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी. बघा क नंबरचं स्टेटमेंट आहे. पुढे बघा संघटित समाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती आदरभाव जोपासण्यासाठी हे स्टेटमेंट तिथं हवं होतं. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणे. बघा आंतरराष्ट्रीय हे स्टेटमेंट आहे. म्हणजे आपण या स्टेटमेंटमध्ये कन्फ्यूज होऊ शकत होतो. कोणतं? परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी. तर काय आहे ते स्टेटमेंट? संघटित जनसमाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती आदरभाव जोपासण्यासाठी. तर उत्तर काय आहे? अ, क आणि ड. बघा याच्यातही ब स्टेटमेंट जर कळलं असतं तर इथेही काय ब सगळीकडे इलिमिनेट होतंय आणि मग आपलं उत्तर अ, क, ड येतं. तर थोडं निरीक्षण करावं लागतं. आता पुढे बघा सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डॅशचे पदसिद्ध सदस्य असतात आहेत. तर बघा इथे काय काय दिलंय? नियोजन आयोग, NDC, नंतर इंटरस्टेट काउन्सिल आणि फायनान्स कमिशन. आता याच्यात फायनान्स कमिशनचा तर दूरपर्यंत संबंध नाही, नियोजन आयोगाचा पण नाहीये. आता राष्ट्रीय विकास परिषद आणि आंतरराज्य परिषद दोघांचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असतात आणि सदस्य राज्याचे मुख्यमंत्री असतात. पण मग 2 उत्तरं झाले ना, तर त्यामुळे काय हा प्रश्न त्या कारणामुळे किंवा अजून काही कारण असेल त्यामुळे तो रद्द करण्यात आलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड आपण स्टेटमेंट बघून घेऊ म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. बघा मुख्यमंत्र्यांशी रिलेटेड आपण बघत आहोत. वर उल्लेख केलेल्या 3 प्रमुख कार्यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना इतरही अधिकार व कार्य पार पाडावी लागतात. तर ती कोणती ते आपल्याला बघायचं आहे. हे जसंच तसं स्टेटमेंट आयोगाने दिलेलं आहे. बघा पुढे येणार आहे. पहिलं काय आहे कार्य मुख्यमंत्र्यांचं? मुख्यमंत्री राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. काय? राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात. इथे काय होतं? नियोजन आयोगाचे म्हणजे प्लॅनिंग कमिशन आलेलं आहे इथे. ठीक आहे. त्याचे ते पदसिद्ध सदस्य असतात का? नाही. ठीक आहे. आणि हे अध्यक्ष कशाचे असतात? राज्य नियोजन मंडळाचे. नियोजन मंडळ भारताच्या लेवलला आणि स्टेट लेवलला असे वेगवेगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री पेरपाल्टीद्वारे बायरोटेशन संबंधित विभागीय परिषदेचे म्हणजे झोनल काउन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून एका वेळी 1 वर्षाच्या कालावधीसाठी कार्य करतात. काय पण? झोनल काउन्सिल उपाध्यक्ष. सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री कार्य करतात. हे बघा इंटरस्टेट काउन्सिल आणि झोनल काउन्सिल या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे. बघा झोनल काउन्सिलचे उपाध्यक्ष आणि विभागीय परिषदांचे अध्यक्ष कोण असतात? गृहमंत्री असतात. आता बघा मुख्यमंत्री आंतरराज्यीय परिषद म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल तसेच राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल यांचे सदस्य म्हणून कार्य करतात. ठीक आहे. या दोन्ही परिषदांचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. झालं स्टेटमेंट क्लिअर? हे स्टेटमेंटवर प्रश्न होता. मुख्यमंत्री राज्य शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात. मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. राज्यातील विविध प्रदेशातील वेगवेगळ्या लोकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतात. ठीक आहे. पुढे बघा झाला. आता हे प्रश्न आपले झाले. पुढचा प्रश्न बघा कायद्यासमोर समानतेचा प्रश्न आपण बघून घेऊ. बघा कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहे? तर आता इथे ना ब स्टेटमेंट नीट समजलं. बघा यामध्ये ना मी याला ट्रिकी का म्हटलं की यामध्ये हे ब स्टेटमेंट आहे ना आपल्याला फिक्स माहितीच पाहिजे होतं.
जर आपण ब स्टेटमेंटवर कन्फ्यूज झालो ना, तर आपण काय करू, ब जिथे जिथे आहे ना ते एलिमेंट करून अ आणि क आन्सर देऊ. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. बघा, कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? तर बघा, राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्ये निर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. त्यानंतर परदेशी सार्वभौम, राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. काय म्हटलंय? परदेशी सार्वभौम, राजदूत व राजनैतिक अधिकारी. पुढे बघा, संयुक्त राष्ट्र संघटना व त्यांची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत. बरोबर आहे. ठीक आहे, मग वरीलपैकी सर्व स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. तर आपण कायद्यासमोर समानता हे एकदा बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. आणि ह्या टाईपचे प्रश्न जरा नीट मन लावून करा. समजा रिपीट झाला तर तुमचा 1 मार्क्स वाढून जातो. बघा, कायद्यासमोर समानता हे बघा इथे दिलेलं आहे की समानतेच्या तत्वाचे अपवाद, एक्सेप्शन्स काय? कलम 14 ने प्रदान केलेल्या कायद्यासमोर समानतेचा हक्क हा अमर्यादित नाही, त्यास घटनात्मक व इतर अपवाद लागू होतात. असे अपवाद पुढील प्रमाणे आहेत. बघा कोणते कोणते. भारताचे राष्ट्रपती व घटक राज्यांचे राज्यपाल यांना कलम 361 नीट लक्षात ठेवा अंतर्गत पुढील बाबतीत संरक्षण देण्यात आले आहे. कलम 361 आणि 361 कोणत्या भागात येतं? भाग 19 मध्ये. भाग 19 मध्ये. भाग 19 काय आहे? संकीर्ण, मिसलॅनियस. त्याच्या कलम 361 मध्ये हे संरक्षण आहे. बघा काय काय. राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही, त्यांच्या पदावधी दरम्यान तसेच पदावधी संपल्यानंतरही. मात्र असे असतानाही भारत सरकार किंवा राज्य सरकार विरुद्ध योग्य कार्यवाही करण्याचा कोणत्याही व्यक्तीचा हक्क अबाधित राहील. तसेच कलम 61 अंतर्गत राष्ट्रपतींवर महाभियोग चालवताना त्यांच्या कृतीचे परीक्षण केले जाऊ शकते. ठीक आहे, पुढे बघा. राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरू केली जाणार नाही किंवा चालू ठेवली जाणार नाही. काय? फौजदारी. पुढे बघा. राष्ट्रपती किंवा राज्यपालाला अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून कोणताही आदेश काढला जाणार नाही पदावधी दरम्यान. पुढे. राष्ट्रपती किंवा राज्यपालाने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्याने स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात त्याच्या पदावधी दरम्यान कोणतीही दिवाणी कार्यवाही त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे 2 महिने संपल्याशिवाय करता येणार नाही. हे नीट लक्षात ठेवा स्टेटमेंट. पुन्हा वाचते. राष्ट्रपती किंवा राज्यपालाने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्याने स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात त्याच्या पदावधी दरम्यान कोणतीही दिवाणी, काय म्हणताय, दिवाणी सिव्हिल प्रोसिडिंग त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढील 2 महिने संपल्याशिवाय करता येणार नाही. ठीक आहे, पुढे बघा. कलम 361A अंतर्गत संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्र (तसेच रेडिओ किंवा टीव्हीवर प्रकाशित करण्याबद्दल कोणत्याही व्यक्ती